सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची ब्रेकिंग बातमी. मातोश्रीचं दार उद्धव ठाकरेंनी बंद केलेलं असं फडणवीस म्हणाले. ठाकरे माझ्याशी फोनवरही बोलायला तयार नव्हते असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी उघडले असं फडणवीस म्हणाले. आता मला कुठलेही दरवाजे उघडण्याची लालसा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मातोश्रीचे दरवाजे उघडतील. तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही? जेवायला बोलवीन की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही. मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं. जर तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात. आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललात तुम्ही. मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं, मी नव्हतं केलं. मी फोन करत होतो. एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हे सगळे याचे साक्षीदार आहेत. ते साधे फोनवरही बोलायला तयार नव्हते. मी एकच गोष्ट सांगतो की आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकडला उघडले आहेत. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकरता उघडले आहेत. आता दुसऱ्या कोणीही दरवाजा उघडण्याची लालसा मी करत नाही. ठाकरेंचा 40,000 कोटींचा घोटाळा राज ठाकरेंनी सांगितला असं फडणवीस म्हणाले. मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे असं फडणवीस म्हणतात. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर पलटवार. रेमडेसिवीरचा घोटाळा केला, बाकी सगळं सोडू द्या. कफनचा घोटाळा केला, बॉडी बॅगचा घोटाळा, आणि बॉडी बॅगच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या यांच्या माजी महापौराने आत्ता एफिडेव्हिट जे दाखल केलं त्यात ती केस देखील लपवली. हा एक नवीन घोटाळा आहे. त्यामुळे मुंबई कोणी लुटली, आणि मी म्हणत नाही. आत्ता मला तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी राज ठाकरेंचाच व्हिडिओ लावला असता. ज्या व्हिडिओमध्ये राज ठाकरेंनी हिशोब दिला आहे की उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि कसे 40,000 कोटी रुपये घरी नेले. राज ठाकरेंनी म्हटलं, मी नाही म्हटलं, त्यांचाच व्हिडिओ आहे. त्यामुळे खरे मुंबईचे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे, आणि म्हणून त्याचा जबाब मुंबईकर या ठिकाणी मागणार आहेत. कोस्टल रोडचं काम आम्ही केलं असं उद्धव ठाकरे म्हणतात. तर कोस्टल रोड आणि समृद्धी मार्गाचं श्रेय आमचंच असं फडणवीसांनी म्हटलंय. ठाकरे कोत्या मनाचे, कोणतंही पद नसताना ठाकरेंनी भूमिपूजन केलं असंही फडणवीस म्हणतात. त्यांना खुलं आव्हान आहे की तुम्ही मुद्द्यावरती बोला. आम्ही जसं सांगतो मुंबईमध्ये कोस्टल रोड हो हे आम्ही केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 पर्यंतच्या मुदत, 92,000 कोटीच्या मुदत ठेवी हे आम्ही करून दाखवलेले आहे. कशाला? अगदी मुख्यमंत्री असताना मेट्रो 2चं लोकार्पण सुद्धा मीच केलेलं आहे. उद्धव ठाकरे कुठल्या संवैधानिक पदावर होते मला सांगा? कुठल्याच नव्हते. अशा पद्धतीचं उद्घाटन करायचा त्यांना अधिकार होता का? नव्हता. तो मला होता, मुख्यमंत्री म्हणून फक्त मला होता. पण मी मोठं मन दाखवलं. हे कोत्या मनाचे लोक नाही होता मी. त्यांना फक्त श्रेय घ्यायचं होतं, त्यांना दाखवायचं होतं की हे मी करतोय. कारण त्यांच्या डोक्यामध्ये नाही याचं कारण नाही, त्याचं कारण होतं की त्यांच्या मनामध्ये 2017चं शल्य होतं. 17ला जेव्हा आम्ही वेगळे लढलो एकमेकाविरुद्ध, त्यांना असं वाटलं की हे भाजपवाल्यांची काय अवकात आहे, हे काय माझ्या पुढे लढतील. पण ज्यावेळेस ते 84 आम्ही 82 आलो, आणि त्यानंतरही माझा तर महापौर बनत होता, सगळ्यांना माहिती आहे, पण मी सोडला त्यांच्याकरता, तो सोडून दिला. ते शल्य त्यांच्या मनामध्ये.